पुढची महत्त्वाची बातमी मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सभा पार पडली। यावेळी शिवसेनेवर ज्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर एक नाही दोन वार केले, मात्र पक्षावर वार होऊ दिला नाही असं निलेश राणे म्हटलेत। एकनाथ शिंदे यांनी तिकीट दिलं, त्यांची साथ कधीच सोडणार नाही असं निलेश राणे म्हटले। शिवसेनेवर वार करायचा प्रयत्न केला, त्याच्यावर फक्त एक वार नाही त्याच्यावर दोन दोन वार केले, पण मी माझ्या पक्षावर वार होऊ दिला नाही। मी माझ्या मतदारसंघावर आज काय करणार आहेत, करून करून काय करणार आहेत तो आजचा विषय नाही। आज शिंदे साहेब व्यासपीठावर आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलतच आलेलो आहोत। आज मी त्यांच्यासमोर नको ते विषय काढणार नाही, पण जिल्ह्याचा आपल्या मतदारसंघाचा मी कधी अपमान होऊ देणार नाही। मी तुलाच तिकीट देणार सांगणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस आणि ते म्हणजे शिंदे साहेब। अनेक लोकांनी सांगितलं तुला तिकीट देतो, तू काळजी करू नको, आणि नंतर नजर चुकवायला लागले, नंतर गाड्या बदलायला लागले। निलेश मी अमुक अमुक ठिकाणी आहे, मी मुंबईच्या बाहेर आहे, टर्न मारला नरिमन पॉइंटला तर समोरच भेटले। असे खोटे बोलणारे भरपूर आहेत। दरम्यान मालवणमधील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निलेश राणे यांचं कौतुक केलंय, पाहूयात। निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे। इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा। शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे, शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे, हेही मी या ठिकाणी सांगतो। वर्षभरामध्ये केलेलं काम आणि लोकांसाठी केलेले प्रयत्न हे आपल्या समोर आहेत, आणि म्हणून पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरू होतात। मालवणमधील निवडणुकीच्या वादातून दोन्ही राणे बंधूंमध्ये वार पलटवार झाले। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये, का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे बोला? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? पण 3 तारखेला रिझल्ट मध्ये उत्तर देणार। ज्यांनी ज्यांनी मला कमी लेखलं ह्याचा बळी जाणार असं म्हटलं, आता 3 तारखेला नेमका बकरा कोणाचा झाला हे 3 तारखेला कळेलच।